नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियलच्या या चॅनलवरती. आणि आज आपण पाहणार आहोत टाटा स्टीलची जुबली स्कॉलरशिप. तर ही कशी स्कॉलरशिप आहे, काय बेनिफिट आहे त्यामध्ये आणि आपल्याला किती पैसे मिळणार आहेत, काय प्रोसेस आहे, सगळी डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन आला असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन येणारे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि ऑलरेडी असलेल्या व्हिडिओची माहिती सुद्धा पाहायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवरती आणखी बऱ्याच साऱ्या योजनांच्या माहिती आणि स्कॉलरशिप बद्दल सगळीच माहिती आहे, तर आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका. चला तर बोलूयात मेन टॉपिककडे. आणि आजच्या आपल्या टाटा स्टील सिल्वर जुबली स्कॉलरशिप प्रोग्राम जी आहे ही 2025 साठी आहे. 24-25 म्हणजे चालू रनिंग वर्षासाठी आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फॅसिलिटी मिळणार आहेत. त्या कुठल्या फॅसिलिटी, कोणते कोणते बेनिफिट्स आहेत, या सगळ्या गोष्टीचे डिटेल आपण याच्यामध्ये घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण याची जी स्कॉलरशिप आहे याच्यासाठी इसेन्शियल कुठल्या गोष्टी आहेत ते समजून घेऊयात. तर याच्यामध्ये डॉक्युमेंट्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर काही इसेन्शियल गोष्टी सांगितलेल्या ते आपण घेऊयात. आता याच्यामध्ये पहा, SSC 10 मार्कशीट अँड पासिंग सर्टिफिकेट म्हणजे 10वीची सनद आणि मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर दिलंय गव्हर्नमेंट इश्यूड आयडेंटिटी प्रूफ. आता या आयडेंटिटी प्रूफ मध्ये काय दिले त्यांना, आधार, मतदान, राशन किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हे कागद तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा यापैकी कुठले एक कागद तुम्ही देऊ शकता. याच्यामध्ये आहे करंट इयर ऍडमिशन प्रूफ म्हणजे सध्या जे चालू तुमचं वर्ष आहे त्याची तुमच्याकडे फीस रिसिप्ट असायला पाहिजे, ऍडमिशन पावती किंवा इन्स्टिट्यूटचं आयडेंटिटी कार्ड किंवा बोनाफाईड म्हणजे तुमच्याकडे तुम्ही जिथे शिकताय त्याचा काही ना काही पुरावा असणं गरजेचं आहे, हे त्यांना आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे इन्कम प्रूफ. आता इन्कम प्रूफ मध्ये पहा की त्यांचं एक क्रायटेरिया आहे की तुमचं इन्कम जे आहे ते 5 लाखाच्या वरती नसलेलं पाहिजे, त्यापेक्षा कमी असलं पाहिजे. त्यानंतर आहे बँक अकाउंट डिटेल्स ऑफ द ऍप्लिकंट. आता बँकेच्या अकाउंटची डिटेल जी आहे ती आपल्याला इथं मेन्शन करायची, आपला फोटो द्यायचा आहे. तर हे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स इथं लागणार होते, ते इथं त्यांना सांगितलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपण त्याची जे बेनिफिट आहेत तर पहा, एका वर्षासाठी आपल्याला 50,000 रुपये मिळणार आहेत. आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला फक्त आपला शैक्षणिक खर्चासाठी दिले जाणार, ज्याच्यामध्ये आपण ट्युशन फीस म्हणूयात किंवा बुक स्टेशनरी असेल, हॉस्टेल फीस असेल, मेस चार्जेस असेल, याच्यासाठी दिलं जाणार. आणि याच्यासाठी कशी प्रोसेस आहे, कसं ऍप्लिकेशन करायचंय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्टडी बडी या साईटवर जायचं आहे. त्याच्यामध्ये लॉग इन करायचंय, अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायचं. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या स्कॉलरशिपच्या पेजवर जाता. इथे काही बेसिक डिटेल दिलेली आहे ती तुम्हाला भरायची आहे. आणि जर तुम्हाला तो फॉर्म कसा भरायचा याच्यावर सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला मेन्शन मला कमेंट करायचं पार्ट 2 या नावानं, ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा की सिलेक्शन क्रायटेरिया कसा असतो ते पाहूयात. या सिलेक्शन क्रायटेरियामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही हा जो फॉर्म भरता याच्यामध्ये तुमचं अकॅडमिक मेरिट म्हणजे 10वीचे मार्क पाहिले जाणार आहे आणि तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड, जर एखादा विद्यार्थ्याला खरंच गरज आहे त्याच्यासाठी ते इथं हे बेनिफिट प्रोव्हाइड करणार आहे. याच्यामध्ये इनिशियल शॉर्टलिस्टिंग करणार आहेत ते. त्याच्यानंतर अकॅडमिक मेरिट आणि फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून त्यानंतर टेलिफोनिक इंटरव्ह्यू फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्हाला एक कॉल करून तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाणार. त्यानंतर आहे फायनल स्कॉलर सिलेक्शन विल बी डन बाय TSDPL म्हणजे जेव्हा फायनल विद्यार्थी कुठले निवडायचे हे टाटा स्टीलचे जे हे आहे बॉडी आहे त्याच्यामधील मेंबर किंवा त्यांचे एम्प्लॉई निवडणार आहेत. त्यानंतर आहे इफ सिलेक्टेड हाऊ विल आय रिसीव्ह द स्कॉलरशिप अमाऊंट. जर मी सिलेक्ट झालो तर मला पैसे कसे मिळणार आहेत. तर त्याच्यामध्ये पहा की आपले जे पैसे आहेत आपण जो अकाउंट देतो त्याच्यावरती डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्याच्यानंतर इथं दिलंय कॅन स्टुडंट अक्रॉस इंडिया अप्लाय फॉर दिस स्कॉलरशिप. भारतातले सगळे लोक स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतात का, हे व्यवस्थित वाचा. नो, स्टुडंट हू डोमासाइल ऑफ लोकेशन सच ॲज जमशेदपूर, कालीगंगानगर, पटनानगर, फरीदाबाद, पुणे, चेन्नई, ताडा, कोलकाता विल बी कन्सिडर एलिजिबल फॉर अप्लाय दिस स्कॉलरशिप. तर इथलच्या लोकेशनच्या लोकांनाच हा फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर आहे विल TSDPL सिल्वर जुबली स्कॉलरशिप प्रोग्राम विल रिन्यू एव्हरी इयर. हे दरवर्षी आपल्याला
हा लाभ मिळू शकतो का, तर यांना सांगितले नाही, हे फक्त एकाच वर्षासाठी हा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे. आता त्यांना विचारलंय आय एम परस्युइंग माय ग्रॅज्युएशन इन इंजिनिअरिंग, कॅन आय अप्लाय फॉर दिस स्कॉलरशिप? नो. द स्कॉलरशिप आता तर नाही, स्कॉलरशिप कोणासाठी ते इथं मेन्शन केलं, हा क्रायटेरिया पहा, याच्यामध्ये जर आपण चुकलो आपल्याला स्कॉलरशिप मिळणार नाही. तर त्यांना क्लिअर मेन्शन केले ज्याचा ITI चालू आहे किंवा डिप्लोमा, ग्रॅज्युएशन और पोस्ट ग्रॅज्युएशन एका कुठल्याही फील्डमध्ये, ज्याच्यामध्ये नर्सिंग, UG, मेडिकल कोर्सेस, MBBS, BDS, PG मेडिकल कोर्सेस ह्याच्यातलं कुठलेही असेल, किंवा पॅरामेडिकल कोर्सेस असतील, किंवा ITI मधले डिप्लोमा सब्जेक्ट असतील, फिटर, इलेक्ट्रिकल, वेल्डर, सेफ्टी, तर ते व्यक्ती याच्यासाठी आहे ही स्कॉलरशिप असं मेन्शन केलंय. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त याची काही अडचणी आल्या तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्यांना इथं हा मोबाईल नंबर दिला, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही मोबाईलवरती, आणि यांना सोमवार ते शुक्रवारमध्ये तुम्ही फोन करू शकता, काही माहिती विचारू शकता, किंवा इकडे ईमेल आहे, ईमेल सुद्धा करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला सुद्धा कमेंट करून याच्याशी निगडीत काही प्रश्न असतील तुमचे तर मला कळवू शकता. तर हा व्हिडिओ मध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओ व्यतिरिक्त आणखी तुम्हाला याच्याविषयी काही माहिती असेल तर कमेंट नक्की करा, आणि नवनवीन येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.